विकेट प्राप्त केली प्रतीकनं तर 500 रुपये रोख पारितोषिक ते दिलं जाणार आहे. दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसातली पहिली मॅच ती आपण कंप्लीट केली आहे. द्वारकाधीश 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये सात्विक रायझर्स अशी टीम आपल्याला पाहायला मिळते एकामेकाच्या विपक्षामध्ये. थोडंसं स्पीडअप करा प्रतीक, आपल्याला सुद्धा विनंती करतोय. अतिशय दिमागदार आयोजन ते पाहायला मिळालंय. एक मानाची स्पर्धा ती धानिवकरांची ती आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल प्रतीक, पहिलाच बॉल, फटका फसलाय, संधी आहे सेल्फ फॉलो थ्रू मध्ये. तिथे गडबड झाली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते परंतु तिथे कॅच ड्रॉप केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती फसवलं होतं विनयला परंतु इथे त्या जाळ्यामध्ये अडकवू शकले नाहीयेत. संधी जरूर निर्माण केली होती परंतु कॅच कॅरी करता आला नाहीये. एक जीवदान ते विनयला प्राप्त झालंय. स्ट्राईक चेंज झाली आहे, सिंगल रोटेट झाली आहे. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, कट करण्याचा प्रयत्न, वेगवान तेजतर्रार बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात निघालाय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 2 चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळलेत. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल थोडंसं कमी गतीने हाताळला, त्यानंतर हा चेंडू अतिरिक्त पेसनं डिलिव्हर केलाय. पुढचा बॉल ओव्हर कव्हर, दर्शनीय फटक्याची निवड केली आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, दमदार हिट, पहिला चौकार, 4. चांगला फटका इथे अजयच्या बॅटमधनं आलाय. पुढचा बॉल, आणखी एक शॉर्ट बॉल कट केलाय. इनफिल्डच्या वरनं खेळण्याची मानसिकता ती दर्शवली होती परंतु डिक्लरेशन झोनच्या दिशेनं इथे मार्गक्रमण करते बॉल आणि एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. इथे एक सिंगल डिक्लेअर स्वरूपात ती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 6 विदाउट लॉस. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते मार्गस्थ होतंय. 4 षटकांची मॅच ही असणार आहे. दोन्ही टीम्स इथे द्वारकाधीश 11 त्यांच्या विपक्षामध्ये सात्विक रायझर्स अशी मॅच आपण पाहतोय. पुढचा बॉल कमी गतीने हाताळलं होतं, फटका फसलाय आणि तिथे विकेट कीपर त्यानं नाही केली चुकी. महत्वाचा बॅटर विनय तो माघारी परतलाय. गॉन. विशाल आलाय नवीन बॅटर. बॅटिंग स्टान्स वरती क्रमांक 3 करिता आलाय विशाल, त्याला आपण पाहतोय. एक महत्वाचा बॅटर तो माघारी परतलाय विनय. खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. प्रतीककडनं एक चौकार जरूर आलाय परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी आतापर्यंत जरूर केली आहे. धावसंख्या स्थिरावली गेली आहे पूर्णपणे. तिथे 6 या आकड्यावरती पहिली विकेट गमावली आहे नवीन बॅटर विशाल. पुढचा बॉल उडवलाय, आसमानी सैर त्याच्यावरती पाठवलाय. पहिला धमाकेदार बिग ब्लास्ट षटकार, 6. वार गेलाय. पहिल्या चेंडूला सीमा रेषेचा रस्ता दाखवलाय आणि स्कोर कार्डला नेऊन ठेवलंय एका विकेटच्या पतनानंतर. 12-12. ओव्हर क्रमांक 2 करिता इथे ऋतिकला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
नीरज आणि विजय बटाला हे आपले दोन ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋतिक पहिला बॉल तिथे अजय तो स्ट्राईक एंडवरती आहे. पहिला चौकार त्याच्या बॅटमधनं आला होता तोच अजय तो आपण पाहतोय. थोडासा स्पीडअप करा ऋतिक, आपल्याला सुद्धा विनंती करतोय, खूप वेळ निघून चाललाय. पहिला बॉल, पहिला बॉल, पुन्हा एकदा ओव्हर कव्हर, क्लासिकल स्ट्रोक, चौकार. काय फटकेबाजी होतीये, सौंदर्यपूर्ण सुंदर फटके ते अजयच्या बॅटमध्ये येत आहेत. पुढचा बॉल, तिथे पहिल्या चेंडूवरती चौकार. शुभ सुरुवात या ओव्हरची केली आहे. पुढचा बॉल, पुढचा बॉल, पुन्हा एकदा पंच केलाय थ्रू द लाईन, वेगवान तेज तर्रार. तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे आणि एकंदरीत 3 धावा. दोन धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्या, त्यानंतर एक डिक्लेअरची, एकंदरीत 3 धावा त्या ऍड केल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये तिहेरी धाव ती कंप्लीट झाली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय या 3च्या मदतीनं 19-19. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत, 7 धावा आतापर्यंत खर्चिक पडलाय. ऋतिक चांगली बॅटिंग करतो अजय. पुढचा बॉल, पुढचा बॉल स्लॉट मध्ये होता, उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे फटका तो फसला गेलाय. योग्य कलेक्शन, माघारी परतवलंय बॅटरला. अजय गॉन. आरामची धारली बघा टॉप लेवलला. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धानी प्रीमियर लीग. चांगला कॅच कॅरी केला गेलाय आणि माघारी परतवलं इथे अजयला. मोठं यश संपादित केलंय. ऋतिक 2 चेंडूंमध्ये 7 धावा जरूर आल्या. त्यानंतर इथे 1 विकेट ती प्राप्त केली आहे. पवन नवीन बॅटर, पावलांचं माप ते थोडंसं चुकलंय, रनअपमध्ये थोडासा बिघाड तो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा इथे बॉलिंग स्टान्सवरती ऋतिक तो सुसज्जित होताना आपण पाहतोय. चांगलं आयोजन आपल्याला इथे या स्पर्धेचं पाहायला मिळालंय. नामांकित सन्मानाची स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं. पुढचा बॉल, पुढचा बॉल तिथे लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या मदतीने इथे स्कोर कार्ड ते पुढे जाऊन पोचलाय. 20-20. आपण या दुसऱ्या मॅच कडे जातोय. पहिली इनिंग पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल तिथे स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. डॉट बॉल कंप्लीट केला गेलाय. प्रत्येक डॉट बॉल तो प्रेशराईज करणार आहे बॅटिंग टीमला आणि कॉन्फिडन्स वाढवणारा असणार आहे बॉलिंग टीम करिता. मोठे फटके खेळणं ते गरजेचे आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण आतिषबाजी ती पाहिली होती. पुढचा बॉल उडवलाय, पंच केलाय, तो पॉवरफुल आहे आणि तो सक्सेसफुल ठरलाय. आणखी एक बिग ब्लास्ट. काय फटका सजवलाय, आपली पॉवर ती मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित केली आहे. पुढचा बॉल, आणखी एक बॉल खेचून मारलाय समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे समालोचन कक्षाला दिलाय अभिवादन. आला बॅक टू बॅकचा दुसरा धमाका षटकार.
या षटकात जर विचार केला तर ऋतिकच्या 20 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर ऋतिक आला आणि संपूर्ण फायदा इथे फलंदाजांना झालाय, कारण की एक विकेट जरूर आली आहे, परंतु 20 धावा खूप महागडं षटक ते ऋतिकचं आपल्याला पाहायला मिळालं. हितेश आलाय ओव्हर क्रमांक 3 करिता आपण हितेशला पाहतोय. विशाल जो स्ट्राईक एंड वरती आहे. पवनच्या बॅटमधनं आल्या आल्या 2 मोठे फटके ते आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला बॉल सुपर डिलिव्हरी पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं अतिरिक्त वळण प्राप्त केलंय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. माननीय वैष्णवजी पाटील इथे आपण दाखलवा प्लीज. पुढचा बॉल पुन्हा एकदा तिथे अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा जरूर राहिला होता, परंतु तिथे वाईट प्लस डिक्लेअर एकंदरीत 2 धावा त्या इथे स्कोर कार्ड वरती अवांतरच्या स्वरूपात त्या ऍड केल्या गेतील. इथे स्ट्राईक चेंज होताना आपण पाहतोय, कारण की डिक्लेरेशन झोन मध्ये तिथे चेंडू गेला होता. त्याच अनुषंगाने पवन त्यानं स्ट्राईक घेतली आहे. 2 षटकार जरूर आलेत. पुढचा बॉल फटका फसलाय. बॅट थोडीशी फिरली होती हातामध्ये, त्याच कारण तिथे फटका फसला आणि इथे माघारी परतावं लागेल बॅटरला. पवन गॉन. पहिल्या 2 षटकांमध्ये इथे 32 धावा आल्या होत्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुढचा बॉल आणखीन एकदा सुपर बॉल गुडलेन स्पॉटवर सरळ विकेटच्या मागे तिथे वळण प्राप्त केलं गेलंय. बाहेरच्या दिशेनं चेंडू निघून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट स्वरूपात निघून गेलाय. स्कोर कार्ड ते स्थिरावलं गेलंय 34-34. पुढचा बॉल फक्त हलक्याच्या हाताने टॅप करायचं होतं. दिशा दिली आहे. एक सिंगल तिथे परावर्तित केली आहे. एक सिंगलच्या मदतीने इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 35-35. 4 चेंडूंचा खेळ तो समाप्त झालाय. अजूनही 2 चेंडू ते या षटकामध्ये शेष राहत आहेत. कमबॅक ते करून दिलंय. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. पुढचा बॉल स्टेप आउट करून मारणार. तिथे क्षेत्ररक्षक तो तैनात आहे. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आणि सिंगल वरती समाधान ते मानलं गेले. थोडासा वाईट थ्रो होता, परंतु बॅकअप सुरेख होतं. त्याच अनुषंगाने इथे जास्त नुकसान होणार नाहीये. आतापर्यंत हितेशची गोलंदाजी ती अप्रतिम राहिली आहे. पूर्णपणे लगाम लावली आहे स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्ड 36. शेवटचा बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न तो तिथे अपयशी ठरलाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. 3 षटक इथे समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12च्या सरासरीनं 36. अंतिम 6 चेंडू ते पहिल्या इनिंग मध्ये शेष राहत आहेत. स्लॉग ओव्हरची जबाबदारी कोण घेऊन येणार आहे त्याची उत्सुकता जरूर असणार आहे, कारण की निर्णायक षटक ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग करिता शेष राहत आहे. यश आलाय तिथे स्लॉग ओव्हर करिता आपण यशला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा इथे स्कोर कार्ड वरती लागल्यात. 12च्या सरासरीनं आतापर्यंत 36 एवढा स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय. बालाजी वीर यांच्या माध्यमातून यशच्या प्रत्येक विकेट करिता 500 रुपयाचा पारितोषिक ते दिलं गेलंय. हल्ला चढवलाय, हल्ला बोल केलाय. पहिल्याच बॉलला दाखवलाय सीमा रेषेचा रस्ता.
षटकार. यशचं भव्य स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. कमबॅक करावा लागणार आहे यशला. पुढचा बॉल फिरवलं. बोटांची जादू ती प्रदर्शित केली आहे. गुडलँड स्पॉट वरनं बाहेरच्या दिशेनं कट केलंय बॉलला आणि डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. कमबॅक बॉल तो अप्रतिम हाताळलाय. लेन चेंज केली आणि त्याचंच बेनिफिट यशला इथे प्राप्त झालंय. अजूनही 4 चेंडू ते शेष राहतात. पुढचा बॉल आणखी एक शॉट बॉल त्याला केलाय पनिश. पॉवरफुल हिट. फ्लॅट फास्ट फ्युरियस फॅबुलस. षटकार 6. दर्शन घेन मी. स्कोर कार्ड या 2 षटकारांच्या मदतीने जाऊन पोहोचले 48-48. 3 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडूंमध्ये 12 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. योग्य समाचार तो यशचा घेतलाय. पुढचा बॉल स्टेप आउट करून ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं. वेगवानतेनं तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल ती परावर्तित करू दिली आहे. इथे एक सिंगल ती पुन्हा एकदा कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 49 48 49 क्षमस्व. इथे चांगला कमबॅक बॉल आपल्याला यशकडनं पाहायला मिळालाय. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. त्याच्यावरती टायमिंग प्रॉपर आहे का आणि ती टायमिंग तिथे प्रॉपर पाहायला मिळाली आहे. हेलिकॉप्टर योग्यतेने इथे सीमारेषा पलीकडे लँड झालाय. परंतु तिथे पंचांच्या सिग्नलची प्रतीक्षा होती आणि पंचांनी दर्शवलाय षटकार आलाय. कडक फटका तो पाहायला मिळाला उस्मानच्या बॅटमधनं. पुढचा बॉल आणखी एक शॉट बॉल तिखट बाउन्सरचा यूज केलाय आणि तिथे विकेट कीपरनं टिपलाय झेल. संपवला बॅटर उस्मानचा खेळ. शेवटच्या बॉलवरती विकेट गॉन. स्टेजच्या दिशेने या प्लीज. आणि जे 500 रुपये पारितोषिक ते लागलं होतं यशकरिता बालाजी वीर यांच्या माध्यमातून मी त्यांनाच विनंती करतो की आपण जे पारितोषिक ते यशला द्या. कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा. टीम रायझिंग टायटन्स त्यांच्या विपक्षामध्ये टीम सारांश स्पोर्ट्स आणि दोन्ही टीमचे कर्णधार त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये इथे दाखल व्हा. यानंतर आपली मॅच आहे त्या अनुषंगाने टॉस तो आपण कंप्लीट करणार आहोत. टीम रायझिंग स्टार त्यांच्या विपक्षामध्ये टीम सारांश 11. माननीय श्री अनिलजी जाधव यांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे कंप्लीट केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्स विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. छप्पन्न धावांचं आव्हान असणार आहे सेकंड इनिंग मध्ये. 14च्या सरासरीनं धावा त्या सेकंड इनिंग मध्ये कंप्लीट कराव्या लागणार आहे टीम. टीम सात्विक रायझर्स आपल्याला इथे सेकंड इनिंग करिता बॅट करण्याकरिता पाहायला मिळेल. टीम रायझिंग स्टार कॅप्टन आपण इथे दाखल व्हा.
फ्लाईटला टाकतो ना मी. प्रतीक आणि कोण आहे सर? सर हॅलो. प्रतीक आणि त्याच्या समवेत ऋषिकेश अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. पहिलं षटक ते प्रतीकने हाताळलं होतं आणि प्रथमतः इथे ओपनिंग करण्याकरिता सुद्धा आलाय. ऋषिकेश करिता इथे एक विशेष पारितोषिक बालाजी वीर यांच्या माध्यमातून लागलं जाते. सलग 2 षटकार ठोकले ना तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक ते दिलं जाणार आहे. ऋषिकेश त्याच्यावरती अपार प्रेम आपल्याला बालाजी वीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलगच्या 2 षटकारांकरिता इथे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक ते ऋषिकेशला दिलं जाणार आहे. टीम सारांश स्पोर्ट्स इथे टॉस विन होती आणि प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली आहे. सचिनजी घरत यांच्या माध्यमातून ऋषिकेश करिता षटकार हॅट्रिक जर ठोकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक ते दिलं जाणार आहे. बालाजी वीर यांच्या माध्यमातून सलग 2 षटकारांकरिता इथे 1000 रुपये, त्यानंतर षटकार हॅट्रिक करिता इथे 2000 रुपये. एकंदरीत जर षटकारांची आतिषबाजी केली तर 3000 रुपये ते कमावण्याची संधी असणार आहे ऋषिकेश करिता. पहिला बॉल अज्जू जो आपल्याला पाहायला मिळते पहिलं षटक घेऊन. प्रतीक स्ट्राईक एंड वरती आहे. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिलाय. चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. चांगल्या टप्प्यावरती अचूक मारा तो आपल्याला अजितकडनं पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळाला. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल तिथे लाईन टू लाईन बॉल तो डिलिव्हर केला गेलाय. योग्य टप्प्यावरती हाताळलाय. पंचांनी डॉट बॉल तो कंप्लीट असं दर्शवलं गेलंय. पुढचा बॉल फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर ते नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याला टिपलाय झेल. संपवलाय फलंदाज प्रतीकच्या. थांबायचं, बॅट्समन थांबायचंय. तिथे ऍक्शन चेक केली जाते. इट्स नो बॉल. डेड बॉल का इथे गोलंदाज चेंज करायचा प्लीज, कारण की चेक असं दर्शवलं गेलंय. नो नाही आहे. बॉल डेट नो बॉल नसेल. बॉल डेट असेल तिथे ऍक्शन जी फेअर नाही आहे. दुसरा गोलंदाज आणायचा आहे. अक्षय सर जय, अगर कोई गेंदबाज लग रहा है ना कि चेक कर रहा है तो डायरेक्ट उधर से वार्न करके इधर मत भेज. उधर से ही बोल के बाहर निकाल दे बॉल को डेट करके.
इथे गोलंदाज तो चेंज केला जाईल आणि ते 2 बॉल ते डिलिव्हर केले गेले होते ते काउंट केले जातील. पुढचा बॉल इथे यष्टी ती उद्ध्वस्त केलीये. कडक गोलंदाजी पहिल्याच चेंडूवरती फर्निचर डिस्टर्ब केला गेलाय. पहिली विकेट जाते. प्रतीक त्याच्या पारीचा अंत झालाय 0च्या आकड्यावरती. इथे गोलंदाज चेंज झालाय आणि विनय त्यानं पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर वरुण तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल समोर मारलाय. फटका थोडासा फसलाय परंतु तिथे पॉवर प्लेची बंधनं ती पाहायला मिळाली. फास्ट अँड फॅब्युलस 6 पहिला षटकार 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक ते सुरू आहे. थोडंसं रिस्क घेणं ते बेनिफिट ठरणार आहे. या चेंडूवरती षटकार ठोकला तर 500 रुपये. इथे आलाय फटका फसलाय की काय ते पाहणं गरजेचं आहे. तिथे आणि आलाय षटकार. बालाजी वीर यांच्या माध्यमातून या षटकाराकरिता आले 500 रुपये. क्षेत्ररक्षक त्यानं केली आहे चुकी. त्याच्या पाय तो सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. कॅच टिपण्याच्या नादात सीमारेषेचा जो जजमेंट आहे तो चुकला गेलाय. त्याच अनुषंगाने इथे दुसरा धमाका तो वरुणच्या बॅट बंद आलाय. सलग 2 षटकार ते ठोकलेत आणि 500 रुपये रोख पारितोषिक ते माननीय श्री बालाजी वीर यांच्या माध्यमातून जमा झालंय. पुढचा बॉल सॉफ्ट हँडलचा वापर केलाय. सेन्सिबल क्रिकेट तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. डिक्लेअर झोन तो आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल इथे पुन्हा एकदा स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 13 56 धावांचं आव्हान ते 4 षटकांमध्ये अद्यावत करण्याची गरज ती असणार आहे. 3 षटकं इथे अजूनही मार्गस्थ होणं ते शेष राहत्या. पहिल्या षटकामध्ये सरासरीच्या जवळपासच्या धावा त्या कंप्लीट केल्या गेल्यात. अजय आलाय नवीन इथे गोलंदाज आपल्याला अजय तो ओव्हर क्रमांक 2 करिता पाहायला मिळतोय. इथे 3 षटका आणि बनवायच्या जातात तब्बल 43 धावा. इथे ओव्हर क्रमांक 2 अजय पहिला बॉल शॉर्ट बॉल होता. पुल केलाय तो पॉवरफुल झाला. अनस्टॉपेबल हिट पहिला चौकार 4. तो पाहायला मिळालाय. 1 बाउन्स इथे दर्शवला गेलाय. पुढचा बॉल लेन चेंज केली आहे. फटका फसलाय. तिथे यष्टीरक्षक चेंडू मागे धावतोय परंतु तिथे कॅच कॅरी करता आला नाहीये. डिक्लेअर झोनच्या दिशेने इथे चेंडू निघून गेलाय. एक सिंगल त्याच्यावरती ऍड केली गेली आहे. इथे सिंगल आणि एकंदरीत डिक्लेअर एकंदरीत 2 धावा त्या परिपूर्ण केल्या गेल्यात. इथे पुढचा बॉल अजय तयार होतोय.
आणखी एक समोरच्या दिशेने वार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, उंची बरीच घातली आहे तिथे, चांगला कॅच कॅरी केला गेलाय, माघारी परतवलाय बॅटरला, गॉन. हितेश जो गोल्डन डकच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती इथे माघारी परतला, हॅट्रिक बॉल तो डिलिव्हर करण्याकरिता इथे गोलंदाज अजय तो तयार होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट त्यानं प्राप्त करून दिलेत. हॅट्रिक बॉल तो जरूर असणार आहे. अडचणींमध्ये रणजेसमध्ये इथे अडथळा तो निर्माण करून दिलाय. 56 धावांचं आव्हान होतं, ते आव्हान कुठेतरी कठीण केलंय. चांगली गोलंदाजी इथे जरूर पाहायला मिळाली आहे. 19 वरती स्कोर कार्ड जाऊन स्थिरावलं गेलंय. पुढचा बॉल, पुढचा बॉल दांडी गुल आणि इथे हॅट्रिक ती कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी अजय, बॅक टू बॅक 3 विकेट घेतल्यात आणि हॅट्रिक ती कंप्लीट केली गेली आहे. वा, गोलंदाजी केली आहे. काय लयात इथे गोलंदाजी करतोय आपला अजय. नवीन बॅटर करण जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 विकेट्स सलग इथे बाद झालेत. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ केली आहे या षटकामध्ये. कुठेतरी जरूर वाटलं होतं रणची सोपा होईल, परंतु इथे अजय त्याची गोलंदाजी धारदार राहिली आहे. चांगल्या टप्प्यावरती अचूक मारा करतोय. पुढचा बॉल, पुढचा बॉल आणखीन एक वेगवान तेज तर्रार बॉल. कॉन्फिडन्स तो बूस्ट झालाय आणि तो कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. स्कोर कार्ड ते जाऊन स्थिरावलं गेलंय. केवळ 19 धावेवरती 2 षटक इथे समाप्त झालेत आणि आता विचार केला तर 2 षटकांमध्ये बनवायचे आहेत. अजूनही 37 धावेची गरज असणार आहे 2 षटकांमध्ये. नवीन बॉलर इथे उस्मान तो पाहायला मिळतोय. आतापर्यंत दोन्ही गोलंदाज त्यांना आपलं कार्य चोख पद्धतीने इथे मैदानाच्या आतमध्ये पार पाडले. पहिला बॉल, आणखी एक शॉर्ट बॉल. कठीण प्रश्न विचारले जात आहेत मैदानाच्या आतमधनं. कोणत्याही फलंदाजाकडे त्या प्रश्नांचं उत्तर ते पाहायला मिळत नाहीये. गुडलँड स्पॉटवरनं उसळी ती प्रॉपर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. प्रेशर ते पूर्णपणे वाढलंय बॅटिंग टीमवरती. सातत्यानं डॉट बॉल्स येत आहेत. आणखी एक बॉल उडवलाय, कडक फटका, बेधडक टायमिंग आणि पाठवून दिलाय बॉलला प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार.
इथे सलग 2 षटकार मारले तर बालाजी वीर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक ते दिलं जाणार आहे. स्ट्रेट टू द बॉलर खेळलाय तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक सिंगल त्याने परावर्तित करू दिली आहे. एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय 26-26. काउंटर अटॅक तो करणं गरजेचं आहे. अडिरेक्ट शॉट बॉल त्याला लांब उंच हवेत ना गगन भ्रमंतीला पाठवलाय. आणखी एक दर्जेदार दमदार स्ट्रोक षटकार. चोवीस धावेची अजूनही गरज आहे. स्कोर कार्ड या षटकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचलाय 32-32. 8 बॉल आणि 24 ची गरज. प्रत्येक चेंडू मागे 3 ची सरासरी मारायची आहे. पुढचा बॉल उस्मान. आणखी एक बॉल कडक फटका स्ट्रेट ड्राईव्हचा फटका तिथे पाहायला मिळालाय. खूप चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल ती परावर्तित केली आहे. स्ट्राईक चेंज होताना आपण पाहतोय. या चेंडूवरती मोठा फटका येणं ते बॅटिंग टीम करिता फार आवश्यक असणार आहे. शेवटचा बॉल फटका इथे फसला गेलाय. टायमिंग प्रॉपर ते नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतायत. योग्य कलेक्शन ते पाहायला मिळालंय. एक सिंगल वरती पुन्हा एकदा समाधान मानू दिलंय. ते षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांमध्ये 34 धावेपर्यंत मजल मारली आहे आणि 6 बॉल आणि 22 ची गरज. स्लॉग ओव्हरची जबाबदारी कोणता गोलंदाज घेऊन येईल याची उत्सुकता ती आपल्याला पाहणं ते गरजेचं आहे. आरामची धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. अवधेश आलाय. स्लॉग ओव्हर करिता अवधेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 22 धावा त्याला वाचवण्याची गरज आहे. पहिला बॉल पहिला बॉल सुरेख फटका तिथे वेगाने चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. योग्यतेने रिटर्न केलं आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल बॅटरला. चुकी झाली आहे कम्युनिकेशन मध्ये त्याचाच अभाव तो पाहायला मिळालाय. कोण आहे? थोडस स्पीडअप करा विनंती करतोय. पाच बॉल आणि आता उर्वरित विचार केला तर 22 ची गरज आहे. सामना कुठेतरी दूर निघून चाललाय. इथे चांगली बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करणं ते गरजेचं राहणार आहे. 5 बॉल अजून शेष राहत आहेत. पुढचा बॉल पडल्यानंतर सरप्राईज केलं बाउन्सनं. तिथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. इथे टाय जर सामना झाला तर सुपर ओव्हर ती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरची मुभा ती असणार आहे. इथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. प्रेशर ते वाढलं गेलंय. 4 चेंडू आणि 22 ची गरज. प्रत्येक चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडणं ते गरजेचं राहणार आहे. मोठे फटके ते इथून अनिवार्य आहेत.
एकच चेंडू झालेला आहे, डेड बॉल तो कंप्लीट केला गेलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ तो शेष राहतोय. पुढचा बॉल बॅट एज बॅक साइड रिजनला डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. एक सिंगल ती परावर्तित केली आहे. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय 36. आता विचार केला तर 20 धावेची गरज ती असणार आहे. कमरुद्दीन आलाय इथे गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल सुपर अप्रतिम गोलंदाजी केली आहे. बंदिस्त करून ठेवलंय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. फुलर लेंथ बॉल तो इथे कमरुद्दीनच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल कमी गतीने हाताळला. स्लोअर कटरचा यूज केला गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट स्वरूपात इथे कंप्लीट केला गेलाय. पुढचा बॉल तिथे गोलंदाज तो तयार होतोय. पुढचा बॉल उडवलाय. तिथे टायमिंग तेवढं चांगलं आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तो तैनात आहे. त्यानं नाही केली आहे चुकी. इथे आणखीन एक विकेट ती माघारी परतली गेली आहे. शेवटचा तो आणखीन एक बॉल तो कंप्लीट होणं ते बाकी राहत आहे. शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं ते बाकी राहत आहे. फटका पुन्हा एकदा फसला गेलाय. शेवटच्या बॉलवरती सुद्धा आली आहे विकेट. इथे टीम द्वारकाधीश 11 इथे विजयी संपादित करते आणि या स्पर्धेत आपलं स्थान ते भक्कम केलंय. विजयानं इथे सुरुवात केली आहे. इथे दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. थोड्याच वेळामध्ये मॅन ऑफ द मॅच तो आपण इथे वितरित करणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच